भारतानं नाकाबंदी केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड, शिमला करार रद्द करण्याचा इशारा. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, भारतासोबतचा व्यापारही स्थगित. दिल्ली सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात. अमित शाह, राजनाथ सिंग, जेपी नड्डा उपस्थित. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह विरोधी पक्षाचे विविध नेतेही हजर. ठाकरेंच्या शिवसेनेची दांडी. दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल, पंतप्रधान मोदींची गर्जना. दहशतवाद्यांची उरली सुरली जमीनही नष्ट करण्याची वेळ आल्याचा इशारा. परराष्ट्र मंत्रालयाची विविध देशांच्या राजदूतांशी चर्चा. पहलगाम हल्ल्याबाबत अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड, कॅनडा, जर्मनीच्या राजदूतांसोबत बैठक. नौदलाची INS सुरत युद्धनौका सज्ज. जमिनीवर आणि हवेत मारा करण्याची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी. तर विक्रांत युद्धनौकेवर फायटर जेट आणि अटॅक हेलिकॉप्टर तैनात. आईने कव्हर केलं, पण त्यांनी बाबांच्या पोटात गोळ्या घातल्या. डोंबिवलीच्या दिवंगत अतुल मोनेंच्या मुलीनं सांगितली पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी. डोक्यावर गोप्रो कॅमेरा लावून आलेल्या दहशतवाद्यांनी डोळ्यासमोर बाबांना गोळी मारली. संजय लेलेंच्या मुलानं सांगितला मन सुन्न करणारा अनुभव. जीव वाचवण्यासाठी आमच्या टिकल्याकडून फेकल्या. अल्लाहू अकबर म्हटलं तरीही अतिरेक्यांनी गोळ्या चालवल्या. कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीनं सांगितली मन विषण्ण करणारी कहाणी. काश्मीरमध्ये अडकलेले 183 पर्यटक मुंबईत परतले. पुण्यातील 39 प्रवासी तर ठाण्यातील 2 प्रवाशांना घेऊन विमान दाखल. भारतीय BSF जवान पाकिस्तानच्या ताब्यात. BSF जवान PK पंजाबच्या फिरोजपूरमध्ये झिरो लाईन ओलांडल्याची माहिती. जे कधी विमानात बसले नव्हते त्यांना विमानात बसायची संधी मिळाली. पहलगामच्या पर्यटकांबद्दल बोलताना शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचं असंवेदनशील वक्तव्य. सर्व स्तरातून निषेध. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये केक कापून कसलं सेलिब्रेशन. कर्मचारी केक घेऊन जात असतानाचा व्हिडिओ व्हायरल. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या आगामी अबीर गुलाल सिनेमावर बंदी. सिनेमा प्रदर्शित होणार नाही. माहिती आणि प्रसारण खात्यातील सूत्रांची माहिती. कोल्हापूरचा पठ्ठ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण. मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोणेची नेत्रदीपक कामगिरी. IPSचं स्वप्न साकार होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.